मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण आपल्या चॅनलच्या किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी माहिती अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या अंतर्गत मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा वाटप झाल्या, परंतु वाटप झालेल्या जिल्ह्यात सुद्धा अद्यापही बरेच शेतकरी वंचित आहेत। त्यानंतर मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या रकमा वाटप झालेल्या असताना किंवा कॅल्क्युलेशन जे दाखवत होतं, कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं, अचानकपणे त्या कॅल्क्युलेशनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आलेले आहे। त्यानंतर काही जिल्ह्यातील जे कॅल्क्युलेशन होते किंवा पंचनामे करून सुद्धा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज पीक विम्याचे हे रिजेक्ट झालेले आहेत, त्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत आणि त्यांना पीक विम्यापासून सुद्धा वंचित राहावं लागणार आहे। तर ते 2 जिल्हे कोणते आहेत, तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, काही इतर जिल्ह्यांचा सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपण टॉपिक बोलणार आहोत। तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतल, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट येत आहेत की बाबा आमचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं आजपर्यंत, परंतु आजपर्यंत नाही, 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतोय। तर त्यामध्ये कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असताना आम्ही स्टेटस वारंवार चेक करत होतो, परंतु अचानकपणे जवळपास 18 तारखेपासून शेतकऱ्यांचं जे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं, त्यांच्या कॅल्क्युलेशनमध्ये जवळपास एल्ड बेस 0 दाखवत आहे। अमाऊंटच्या पुढे नल अमाऊंट किंवा पेमेंटच्या पुढे नल असं नाव येत आहे। त्यानंतर क्लेमच्या बाबतीत बोलायचं झालं, क्लेम सक्सेसफुल काहीतरी असं दाखवत आहे। मित्रांनो, एक्झॅक्ट आपल्याला हे टॉपिक लक्षात आले नव्हते। त्यानंतर मित्रांनो, त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ करायला लेट झालेला आहे, त्याविषयीचा व्हिडिओ किंवा त्याविषयीची बोलायचं सुद्धा आपल्याला लेट झालेलं आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांचे प्रश्न होते। मित्रांनो, तुमचे देखील काही प्रश्न असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला इंस्टाग्राम आयडी आहे, तिथे आपल्याला तुमचे स्क्रीनशॉट वगैरे शेअर करायचे आहेत, तुमच्या स्टेटसचे वगैरे पीक विम्याच्या, आणि काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा इंस्टाग्रामवर मला मेसेज करून विचारायचे आहेत। आपल्या इंस्टाग्रामचा आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर शेतकऱ्यांचं होतं की एल्ड बेस 0 दाखवत आहे आणि आम्हाला विमा मिळेल का नाही, आणि त्यामध्ये अमाऊंट सुद्धा 0 दाखवत आहे, नल दाखवत आहे काही शेतकऱ्यांचं, तर आम्हाला पीक विमा मिळेल की नाही, असे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते। तर मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन घेण्यासारखं काही नाही, थोडासा वेळ लागेल, परंतु तुम्हाला 100% पीक विमा मिळणार आहे। मित्रांनो, अमाऊंट जरी 0 दाखवत असेल एल्ड बेसमध्ये, तरी सुद्धा तुम्हाला ते लोकलाइज्डमध्ये कन्वर्ट होऊन ते अमाऊंट जे आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून तुम्हाला जे तलाठी किंवा कृषी सहाय्यक जे आपले जे नुकसान झालेलं असते त्या नुकसानीचे पंचनामे जे तलाठीच्या मार्फत किंवा गावामध्ये जे कृषी सहाय्यक वगैरे येऊन जे पंचनामे करतात, त्या अंतर्गत तुम्हाला ती नुकसान भरपाई 100% मिळत असते लोकलाइज्डमध्ये पंचनामे झालेले असल्या कारणास्तव। तर इथे जर तुमचं एल्ड बेस 0 दाखवत असेल तरी सुद्धा काही हरकत नाही मित्रांनो, टेन्शन घेण्यासारखं काही नाही, थोडंसं लेट होईल, परंतु तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। तुम्हाला अमाऊंट 0 दाखवत असेल आहे म्हणून काही शेतकऱ्यांचं बऱ्याच शेतकऱ्यांना टेन्शन आलं होतं की बाबा आम्हाला पीक विमा मिळेल की नाही वगैरे वगैरे, बरेच शेतकऱ्यांना टेन्शन आलेले आहे। परंतु मित्रांनो, तो स्टेटस जरी तसं दाखवत असेल, ते स्टेटस अचानकपणे तुमचं परत एकदा चेंज होणार आहे लोकलाइज्डमध्ये, किंवा एल्ड बेस जर लोकलाइज्डमध्ये जर तुमचं स्टेटस चेंज झालं नाही तुमचा एल्ड बेसमधून लोकलाइज्डमध्ये, तरी सुद्धा काही टेन्शन नाही मित्रांनो। एल्ड बेसमध्ये सुद्धा अमाऊंट जरी 0 दाखवत असेल तरी सुद्धा तुम्हाला हेक्टरी 4 ते 5 हजार रुपयाच्या किंवा 5 ते 6 हजार रुपयेपर्यंतचे मर्यादेत तुम्हाला ह्या रक्कमा वितरित होणार आहेत। मित्रांनो, टेन्शन घेण्यासारखं काही नाही। त्यानंतर मित्रांनो, वर्धा जिल्ह्याविषयी माहिती घ्यायला झालं तर वर्धा जिल्ह्यातून सुद्धा याच गोष्टी समोर आलेल्या आहेत। वर्धा जिल्ह्यातील सुद्धा पंचनामे झालेले असून सुद्धा, वैयक्तिक क्लेम केलेले असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत। ऐन पीक विमा वाटप सुरू झालं, मी बऱ्याच जिल्ह्यातील एक सर्वे केला किंवा एक लक्षात घेतली गोष्ट की ऐन पीक विमा वाटप सुरू झाला की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज काय रिजेक्ट होत आहेत, त्यांचे स्टेटस काय रिजेक्ट होत आहेत, त्यांचे क्लेम काय रिजेक्ट होत आहेत, अशी गोष्ट निदर्शनात आलेली आहे। मित्रांनो, त्या अंतर्गत वर्धा जिल्ह्यातून सुद्धा पंचनामे केलेले असून सुद्धा, क्लेम केलेले असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत। त्या अंतर्गत मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातून बऱ्याच शेतकरी संघटनांकडून आता पीक विमा वाटप करा। शेतकऱ्यांचे जे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत किंवा क्लेम रिजेक्ट झालेले आहेत, खरं तर पंचनामे रिजेक्ट झालेले आहेत, अर्ज रिजेक्ट झाले असतील तर त्याला पर्याय नाही मित्रांनो, परंतु ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पंचनामे रिजेक्ट झालेले आहेत त्यांना पीक विमा 100% मिळणार नाही मित्रांनो। त्यांना सुद्धा थोडासा वेळ लागणार आहे, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा, ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे लेट झालेले आहेत किंवा रिजेक्ट झालेले आहेत। तर अतिशय एक तुटपुंजी शेतकरी आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले होते।
तर काळजी करण्यासारखी काही बातमी नाही मित्रांनो. बुलढाणा जिल्ह्यातील बरेच शेतकरी कमेंट करत होते की बा याविषयी टॉपिकवर व्हिडिओ बनवा. टेन्शन घेण्यासारखं काही नाही मित्रांनो. तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. एल्ड बेसमधून जर लोकलाइजमध्ये तुमचं कन्वर्ट झालं तर ते सुद्धा मिळणार आहे, किंवा जर तुम्हाला लोकलाइजमध्ये सुद्धा रक्कम मिळाली नाही तर या अंतर्गत सुद्धा तुम्हाला रक्कम मिळणार आहे. जर तुमचं क्लेम रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला रक्कम मिळणं पॉसिबल नाही मित्रांनो. परंतु तुमचा क्लेम, बऱ्याच शेतकऱ्याचा क्लेम रिजेक्ट वगैरे काही नाही मित्रांनो. क्लेम सक्सेसफुल वगैरे असं काहीतरी दाखवत आहे समोर. मला काही जर शेतकऱ्यांचे अजूनही काही प्रश्न असतील ते सुद्धा मला तुमचे क्लेमचे स्टेटसचे स्क्रीनशॉट मला इंस्टाग्रामला सेंड करा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टा ID आहे आणि तुम्हाला मी डायरेक्टली पर्सनली तुम्हाला तुमचं डाऊट क्लिअर करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.